महाराष्ट्र टीईटी विज्ञान विषयाशी संबंधित उष्णता आणि तापमान हा कन्सेप्ट अत्यंत महत्वाचा आहे. तर इथे याच कन्सेप्टवर आधारित हा क्वेश्चन आपण आज पाहणार आहोत. तर प्रश्न काय म्हणतो, बर्फ पाण्यात रूपांतरित होत असताना योग्य विधान कोणतं आहे ते विचारलेलं आहे. इथे आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे ज्यामध्ये अवस्थांतर होत आहे, म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतर होत आहे. तर ते अवस्थांतर होत असताना खालीलपैकी कुठलं जे विधान आहे ते योग्य ठरणार आहे असं इथे विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहेत, उष्मा शोषला जातो आणि तापमान स्थिर राहते. दुसरा जो ऑप्शन आहे, उष्मा उत्सर्जित होते आणि तापमान वाढते. त्याच्यानंतर क, उष्मा शोषली जाते आणि तापमान वाढते. त्याच्यानंतर ड जो ऑप्शन आहे तो आहे, उष्मा उत्सर्जित होते आणि तापमान स्थिर राहते. तर इथे असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला इथे बर्फ दिलेला आहे, बर्फाचे रूपांतर पाण्यात म्हणजेच द्रव्य रूपामध्ये होत आहे, ज्याच्यासाठी आपण उष्णता देत आहोत. उष्णता समजा आपण 30 कॅलरी उष्णता दिली, म्हणजे इथे बर्फ आहे तो म्हणजे तो स्थायू आहे. तर या बर्फाचे कधी बर्फ असतो तर 0 डिग्री अंश सेल्सिअसला पाणी बर्फ असतो, म्हणून या बर्फाचे तापमान किती, 0 डिग्री अंश सेल्सिअस हे बर्फाचे तापमान आहे. त्याला आपण 30 कॅलरी उष्णता दिली, तर त्याच्यानंतर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये झालं. मग ह्या पाण्याचं जर तापमान आपण मोजलं तर त्याचे पण 0 डिग्री अंश सेल्सिअसच राहते. तर असं कसं काय होतं, म्हणजे तापमान स्थिर राहिलं इथं, तर कसं काय राहते, तर इथे जे आहे आपण ही उष्णता दिली. नॉर्मली समजा आपण लोखंडाला उष्णता दिली, लोखंड गॅसवर ठेवलं आणि त्याला जर उष्णता दिली आपण, पण त्याला जर आपण डबल हात लावला तर ते पोळते, म्हणजे त्याचं तापमान लगेच वाढलं. पण इथे जे आहे तिथं लोखंडाला उष्णता दिल्यावर अवस्थांतर व्हायले का, तिथं नाही व्हायलं. पण इथे बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना स्थायूचे द्रव्य रूपात रूपांतर व्हायले, म्हणजे अवस्थांतर होत असताना आपण जी उष्णता देतो ती उष्णता त्याचे तापमान वाढवत नाही, तर ती उष्णता जी आहे अवस्थांतर चेंज करण्यामध्ये खर्च होत असते. इथे स्थायूचे द्रव्य रूपामध्ये रूपांतर होत असताना म्हणजे अवस्थांतर होत असताना ही जी उष्णता आहे ती खर्च होत आहे. त्यामुळे याचं जे तापमान आहे 0 डिग्री अंश सेल्सिअस 0 डिग्री अंश सेल्सिअस समानच राहत आहे, स्थिर राहत आहे. याला लॅटेंट हीट असे म्हणतात, म्हणजे अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा हा जो कन्सेप्ट आहे, अप्रकट उष्मा हा कन्सेप्ट इथे आहे. म्हणजे कुठली पण जर समजा एखादा द्रव्य आहे तो वायूत रूपांतर होत आहे, तिथे पण अवस्था चेंज होत आहे, त्यामुळे तिथेही आपण उष्णता दिली तर ते उष्णता वाढत नाही, तर तिथे त्या अवस्थांतर होत असताना उष्णता जी आहे ती सेमच राहते. म्हणून इथे काय आहे तर उष्मा म्हणजे उष्णता शोषली जाते आणि तापमान स्थिर राहते, तापमान वाढत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे बरोबर आहे. तर इथे आपण लेटेंट हीट अप्रकट उष्मा हे बघितलाय, हा प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर आता लेटेंट हीट किंवा अप्रकट उष्मा कुठल्याही कन्सेप्टवर क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून अशाच विज्ञानच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या